चला मॅच चालू होते चेंबीपाडा आणि खंदा. चला अक्षय मापदे आपण यायचे स्टेजवरती विराजमान व्हायचे. आजच्या बॅचला पाहण्यासाठी खास कोपलीवरून आलेले आहेत, त्यांचं सुद्धा सरचे स्वागत असेल. चला पंच संजय सर टाइम करताय आपण. पंचांनी आलाय ग्रीन सिग्नल मॅचला इथून होईल सुरुवात. उजवा इष्टीच्या बाहेर चेंडू ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि सांगितलं की खराब लाईन वरती हा चेंडू फेकलाय. एक धाव मिळेल. स्ट्राइक इनला डावखोरे फलंदाज करणला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू इथून मात्र खराब फेकी केली. गोलंदाज विजयच्या माध्यमातून हा चेंडू खराब आपण पाहिला. पहिली धाव जोडली जाते. अगदी वाईट यॉर्कर पाहिला, थोडस पंबल. एक धाव पूर्ण आणि एकच धाव एकवटली जाईल. एक धावेच्या बरोबरीने 2 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. अगदी व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी मार्क वरती विजय आहेत. सलामीची जोड साकली. करण कदम आणि अर्जुन कदम अशी सलामीची जोड साकली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चिंबीचं पाडा टीम साठी चांगली कामगिरी करावी लागेल. जर का इथून पुढचा प्रवास करायचा असेल तर या 2 फलंदाजांना इथून चांगली कामगिरी करावी लागेल. समोरच्या दिशेने अगदी बॉल होता, अगदी पायामध्ये चेंडू फेकला होता. वाईट यॉर्कर सरळ गोलंदाजाच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केला. धाव मिळत नाहीये. चेंडू एष्टांवरती जरूर आदळला, परंतु जोखीम मात्र फलंदाजांनी घेतली नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान अगदी तेज तर्रार चेंडू फेकतात. विजयचा विचार केला तर अगदी योग्य टप्प्यावरती चेंडू फेकतात. पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे आणि ते हाताळत असताना मात्र जी जबाबदारी घेतली आहे ना पहिलं षटक हाताळण्याची, ची जबाबदारी मात्र या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अगदी व्यवस्थित पार पाडत असताना गोलंदाज विजय. अकुटप्पाचा बॉल, त्याला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हर्स केलाय. चांगलं रनिंग आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षकाने खूप दूरवरचा अंतर पार केलं, चेंडूपर्यंत पोहोचले आणि याच दरम्यान अवघीने अवघी एक धाव आणि एक धावेच्या बरोबरीने धावफलकावरती 3 धावा पाहायला मिळत आहेत. 3 धावा फलकावरती, बिनबाद 3 धावा. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा ज्या वेळेस मैदानावरती असतात ना त्या वेळेस गोलंदाजांनाही थोडीशी अडचण निर्माण होते. त्यानंतर क्षेत्ररक्षकांनाही देखील कवायत करावी लागते. हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हर्स केला आणि याच दरम्यान एकच धावेची सांगता दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी शांत क्रिकेट आपण पाहतोय. कुठल्याही पद्धतीने मोठे फटके येत नाहीयेत, कारण गोलंदाजी चांगली करतायत विजय गोलंदाज. असा एकही चेंडू त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत फेकला गेला नाहीये की त्या चेंडूवरती मोठा फटका खेचला जाईल, त्या चेंडूला सीमारेषा दाखवली जाईल. असा एकही चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आणि सलामीची जोड साखली जी मैदानामध्ये आली आहे ना, त्या जोडीला खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळला. फुल लाईनचा चेंडू होता. लीग बाईच्या स्वरूपामध्ये धाव एकवटली जाईल आणि एक धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा देखील खेळ समाप्त झाला. अवघ्या 4 धावा फलकावरती. फक्त घेतली ना 4 धावा. फक्त 4 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. सांगे कोट्यातलं दुसरं षटक. 5 धावा धावफलकावरती माफी असावी. एकवटल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि सुदाम गोलंदाजी मार्कवरती सलामीची जोर साखली मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये अगदी
विजय या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाहीये. पहिलं षटक हाताळलं. पॉवर प्लेचं महत्वाचं षटक अगदी योग्य टप्पावरती आपण पाहिलं. आखुटपाचा बॉल अगदी शफल झाले होते. चेंडू शरीरावरती आदळला देखील. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अगदी चांगली गोलंदाजी खांदा टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर विचार केला तर थोडंस हवेमध्ये ओव्हर 3 लास्ट बॉलला रन आली ना बाईची. नाही 4-4. अगदी समोरच्या दिशेने हवाई सफर, हवा को काटती हुई, आसमां को चिरती हुई गेंद आउट ऑफ द पार्क. षटकार. चला बॉल करण शांत होता, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल शरीरावरती अदलला आणि त्यानंतर समोर चेंडू दिला, त्याला फेकून दिला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी 10 धावा फलकावरती एकवटल्या जातात. बिनबाद 10 धावा. पुन्हा एकदा उडवायचा होता चेंडूला. अजून एक चेंडू अगदी गोळीच्या वेगाने हा चेंडू जमिनीला घासत पुसत जमिनीला आग लावत निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. अगदी 14 धावा आपण पाहतोय. करण आतापर्यंत शांत होता, परंतु मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी. हा देखील उसळे घेणारा चेंडू होता अगदी समोरून. हा चेंडू निघून जात असताना फलंदाजाला जणू काही विचारत असताना, काय मित्रा कसं काय चाललंय हे जणू काही सांगून गेला चेंडू. 1 बाउन्स. ऑफिशियल पंचांनी सांगितलं की हा चेंडू 1 बाउन्स असेल. एका निर्धाव चेंडूची देखील सांगता याच दरम्यान पाहायला मिळते. अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि चेंडू सरळ विकेटच्या मागे कॅरी झाला. एका निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. धाव मिळत नाहीये. आता मात्र इथे करणला रोखलंय. ज्या करणने एक षटकार आणि चौकार या षटकामध्ये ठोकला होता, त्याच करणला मात्र सुधाम यांनी आता मात्र रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय. हा फटका आपण पाहू शकाल. झेल बाद. करणला मात्र बाद करण्यात यशस्वी ठरलेत सुधाम हे गोलंदाज. आणि इथून मात्र 2 करण का यहाँ पर विकेट गई. जाना मारना चाहते थे काशी, पहुंच गया वाशी. हम्पर का डिसीजन वाइट का. स्कोर बढ़ता है 15 के ओर.
अगदी प्रभाकरजी देशमुख यांच्या माध्यमातून कल्पेशसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. एक धाव एकवटली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करा. फेकी पाहिली आपण आणि याच दरम्यान 3 धावेचं देखील अंतर पूर्ण केलं आणि 3 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. 18 धावा फलकावरती कल्पेश आमच्या समवेत आज जोडले गेले आहेत. त्यांचे आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. मनोज झोरे आपण माईक द्यायचा आहे. आडवा बाटने खेळलेला फटका. झेल मात्र चांगल्या पद्धतीने केला कॅरी. सुदामच्या माध्यमातून अगदी खूप दूरवरचं अंतर पार केलं या क्षेत्ररक्षकाने आणि चांगल्या पद्धतीने हा झेल देखील कॅरी केला. आणि अजून एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चिंबेपाडे टीमला बसणारा धक्का क्रमांक 2. जो कि हालात के देखेंगे, जो कि लास्ट दिन रहेगा इस टूर्नामेंट का, जो को फाइनल का मुकाबला रहेगा इस लास्ट टूर्नामेंट में, जो कि हालात के मैच चल रहा है इस और 20 मिनट हुआ है 19, जो कि हालात की शनिवार के मतलब संडे के दिन चालू हुआ यहाँ पर वरने के मैदान पे। चल देखेंगे, मुकाबला चल रहा है यहाँ पर, बेहतरीन खचाखच मैदान भरा है यहाँ पर वरने का मैदान। स्कोर बढ़ता है 17 के ओर, सॉरी 19 पर बढ़ता है स्कोर। अंपर द्वारा वाइट रन। वाइट रन अंपर द्वारा, जो कि हालात के हमारे प्रभाकर देशमुख साहब ने जो कि इनाम दिया है कमेंट्री के लिए, करण अंबालाल ने जो कि 200 रुपये का इनाम दिया है। देखेंगे
लेकिन मैच को और बढ़ते जाएंगे अपन, देखेंगे अगली गेंद। मुकेश देशमुख यांच्याकडनं चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश. तीन ओवर का मुकाबला रहेगा। तुषार देशमुख साहब, हम कमेंट्री कर रहे हैं कल्पेश देशमुख, कल्पेश शिर्के साहब, लेकिन टुटका मुटका तो कमेंट्री रहेगा। गलती हो सकता है कमेंट्री से, माफी रहने दे। अगदी मेरे दोस्त. 24 धावांचं पाठलाग करण्यासाठी इथून खांदा टीम मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल. अगदी 8च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत. कल्पेश, जर विचार केला तर या मैदानावरती पांडुरंगजी देशमुख यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कल्पेश, जर पाहिलं या मैदानाचा विचार केला, खेळपट्टीचा विचार केला ना, ते गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे. मग या 24 धावा करण्यासाठी खांदा टीमला देखील संघर्ष करावा लागेल. एकंदरीत या धावा होऊ शकतात का रोखल्या जाऊ शकतात, कारण सहसा चिंबीपाड़ा टीम या धावा की खांदा टीम भी यहाँ पर बेहतरीन स्ट्रांग लग रही है मुझे। ये अच्छे बल्लेबाज भी, अच्छे गेंदबाजी भी खांदा टीम में, जो कि हालात की इस पहले मुकाबला देख रहा था, मातरान बना खांदा टीम पे। यहाँ पर मुकाबला देखा हुआ, लेकिन खांदा टीम ने जीता है यहाँ पर मुकाबला। शायद अच्छी टीम रहेगी खांदा टीम भी। बल्लेबाज रहेंगे सुदाम नाईक आणि गुरुनाथ. अगदी गोलंदाजी मार्क वरती आपण कल्पेश जर पाहिला तर अर्जुनला आपण पाहू शकाल, आणि सलामीची जोड साकली सुदाम आणि गुरुनाथ, ही सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 24 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती अर्जुनला आपण पाहतोय. चला, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. अगदी सुंदर आयोजन आणि सुंदर नियोजन आपण पाहतोय. आमदार चषक वर्णाई वर्णे क्रिकेटच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य नाईटची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. येणारे असतील 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 24 ची गरज आहे. चला, मॅचला इथून होईल सुरुवात. पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न झाला. पंच डेट डॉट बॉल. अगदी 24 धावांचा पाठलाग आणि 24 धावांचा बचाव मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू, अगोटप्पाचा बॉल अगदी समोर, 23 तर्रार चेंडू निघून गेला. अगदी मातीचा वास आणि भीतीचा श्वास देऊन जाणारा हा चेंडू होता. 23 तर्रार चेंडू पडल्यानंतर कल्पेश जर पाहिले ना आपण, अतिरिक्त उसळी घेतली या चेंडूने आणि त्यावरती हा फलंदाज बीट झाला. यह बेहतरीन गेंद, और इस गेंद को खेलना चाहते थे कवर के ऊपर से, लेकिन देखेंगे तीसरा गेंद, और ये बेहतरीन गेंद, इस बढ़िया गेंदबाजी चल रही है इस टूर्नामेंट में इस गेंदबाज के द्वारा. देखेंगे अगली गेंद बल्लेबाज रहेंगे राइट हैंड बैट्समैन, राइट आर्म ओवर से विकेट करेंगे.
और एक बढ़िया खेला, एक रन के तहत स्कोर कार्ड पे स्कोर चलता हुआ 1 रन। बढ़िया गेंद और बेहतरीन गेंदबाजी देखने को मिल रही इस टूर्नामेंट में। जर का खांदा टीमने मॅच जिंकली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज स्वप्नील देशमुख यांच्या माध्यमातून रेषाबार चौकार. या दरम्यान एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि एक धावेच्या बरोबरीने 10 धावा फलकावरती एकवटल्या जातात. 10 धावा फलकावरती या गोलंदाजी मार्क वरती आपण सांगे कोट्यातलं दुसरं षटक तळत असताना करणला पाहतोय. 24 धावांचा बचाव करत असताना हा फटका फसला आहे. अगदी खाली एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण आणि एक धावेच्या बरोबरीने धाव फलकावरती धावा जॉईंट होतील त्या 11 बिनबाद 11 धावा. मी म्हटलं होतं की या मैदानावरती धावा करणं अवघड आहे कारण गोलंदाजांना ही साथ देणारी खेळपट्टी आहे. फलंदाजांना मात्र हा देखील बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतली या चेंडूने. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. इथून मात्र एका निर्धाव बॉलची सांगता समीकरण मात्र बदललं गेलं आणि इथून मात्र जर विचार केला कहीं पे निशाना मारना चाहते थे काशी पहुंच गया वाशी. अच्छी गेंदबाजी करना है. यहाँ पे गेंदबाज रहेंगे करण करण का अगला गेंद देखेंगे. बेहतरीन गेंद करण द्वारा. बहुत दूर से टीम आई है ये वरने के मैदान पे खेलने के लिए. जो कि हालात की करेंगे. अगली गेंद देखेंगे लेफ्ट हैंड द्वारा. अच्छी तरह से गेंद डाली है करण ने हम करके द्वारा. और के समाज 11 धावा जो कि फलकावरती हालात के स्कोर बढ़ता है 11 के ओर जो कि डीजे मास्टर का
और 13 रन की जरूरत रहेंगी। हम पूरी तरह देखेंगे अगली गेंद। अंपायर का दौरा देखेंगे। अगदी कल्पेश जर पाहिलं ना आपण तर अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला होता गोलंदाजाने आणि या व्हेरिएशनमुळे फलंदाज बीट झाले। येणारे 5 चेंडू आणि 12ची गरज आहे। जर तुम्ही पाहिलं ना तर अगदी धीम्या गतीने चेंडू ट्रॅव्हर्स केला म्हणजे ज्या वेळेस तुम्ही चेंडूवरती बोटं फिरवताना त्या वेळेस चेंडू नक्कीच फलंदाजांना विचार करायला भाग पाडला जातो आणि त्याच पद्धतीने धीम्या गतीने हा चेंडू फेकला गोलंदाजानं। हा फटका चांगला आहे। महत्वाच्या क्षणी आलेला हा दर्जेदार आणि धमाकेदार षटकार। स्ट्रोक मारा है यहाँ पर 6 रन के द्वारा। यशवंत पवार साहब मैच का आनंद लुटना चाहते हैं। आप इस वरने के मैदान पे जाएंगे मैच के और 4 चेंडू आणि 6ची गरज आहे। छोटा पाकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला। मिड विकेटच्या डोक्यावरना खेचलेला षटकार आपण पाहिला। समीकरण आहे 4 चेंडू आणि चला रिव्ह्यू चेक करायचा आहे। डिसिजन पेंडिंग असेल। फेल डिलिव्हरी असेल। समीकरण बदललं जाते कल्पेश। येणारे असतील 3 चेंडू आणि 6ची गरज परंतु सुदाम स्ट्राइक इनला आहे ज्याच्या बॅटमधला एक षटकार आपण पाहिला आहे। येणारे 3 चेंडू आणि 6ची गरज आहे। दोन्ही साइडनं मॅच आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी स्टॉप केलाय चेंडूला। अगदी फेकी देखील तेवढी चांगली होती परंतु नॉन स्ट्राइक इनला आपण पाहू शकाल थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण। अगदी डायरेक्ट हिट केलं होतं। क्षेत्ररक्षण करत असताना स्वतः गोलंदाज चेंडूवरती आले होते। चेंडू कॅरी झाला नाहीये। जर का चेंडू कॅरी झाला असता तर मात्र विकेट मिळू शकला असता परंतु चेंडू कॅरी झाला नाहीये आणि त्याचाच पुरेपूर फायदा या दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि टीमसाठी आणि स्वतःसाठी 2 धावा जॉईंट केल्या म्हणजे समीकरण आहे 2 चेंडू आणि 4ची गरज। 2 गेंद और 4 रन की जरूरत रहेंगी। जर का मॅच जिंकले तर मुकेशजी उघडा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज खांदा टीम साठी असेल। इथून मात्र खराब लाईन वरती चेंडू फेकलाय। आधी दुष्काळाला त्याच्या 13वा महिना आपल्याला पाहायला मिळेल। 2 धाबा जोडल्या जातील। येणारे असतील 2 चेंडू आणि इथून मात्र 2 धावीची गरज असेल। नाव काळू उघडा यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल खांदा टीम साठी। 2 चेंडू आणि 2 धावीची गरज असेल। सलामीची जोड साकली। पहिल्या षटकामध्ये मात्र थोडीशी चाचपडच खेळत होती। चला पालघर चला कुंभलवाडी टीमने नाणेफेक जिंकले आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। मोहन
आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज धावबाद येणारा असेल आता मात्र. एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये 2 धावीची गरज. अगदी पण कल्पेश जर पाहिला ना तर अति गाई नेहमी संकटात घेऊन जात असते. अगदी फलंदाज शफल झाले होते. एक धाव घेऊन स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. एक रन, एक गेंद और 2 रन की जरूरत है यहाँ पर. देखेंगे अंपायर डिसीजन. एक चेंडू आणि 2 ची गरज. एक गेंद रहेंगे और 2 रन की जरूरत रहेंगे. स्ट्राईक चेंज असेल. पहिल्या दिवसापासून जो नियम आहे स्ट्राईक चेंज आहे दादा. जो पहिल्या दिवसापासून जो नियम आहे हॅलो, पहिल्या दिवसापासून जे नियम आहेत ते नियम शेवटपर्यंत राहतील. कारण निश्चितच संजय सर मॅच ऑन करायची. नाही नाही नाही, पहिल्या दिवसापासून आपण मॅच चालू करा. मॅच कंटिन्यू चालू करायची आपण. कारण जे पहिल्या दिवसापासून आपले नियम आहेत ते नियम मात्र या ठिकाणी आपण कंटिन्यू ठेवतोय. चला पंच, आपण मॅच ऑन करता. लेग पंच जा, आपण आपल्या जागेवरती जा. स्ट्राईक पंच संजय वाघमारे खूप चांगले पंच आहेत आणि आमचे चांगले मित्र आहेत. त्याच्यामुळे इथे नक्कीच प्रत्येक डिसिजन ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी देत असतात आणि त्यांचा कोणताही विषय नसतो. पहिल्या दिवसापासून आपण स्ट्राईक चेंज या ठिकाणी ठेवल्या. अगदीच या ठिकाणी एक चेंडू आणि 2 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज. स्ट्राईक इनला सुधामला आपण पाहू शकाल. एक चेंडू 2 ची गरज. दिशा दिले चेंडूला विकेटच्या मागे. ते खराब क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र खांदा टीम विजय आणि विजय ठरते. विजय टीमचं अभिनंदन आणि पराभूत टीमचं गोडसं कौतुक. चला गोंघट मुकेश उघडा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज खांदा टीमने स्वीकारण्यासाठी यायचं आहे आणि यशवंत पवार यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. टोटल 800 रुपयाचं कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी खांदा